हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सर्वांना। आज दीपामावस्या आहे। दीपामावस्येच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। त्याचा हा व्लॉग आहे। मी आंघोळ वगैरे करून छान घेतले आहे। आता आपण पूजेला लागणार आहोत। मी झाडाची फुलं वगैरे तोडून आणलेली आहेत। हार घेऊन ठेवला होता। नंतर कलिलो नावाची एक पावडर आहे, त्याने मी देव घासत असते। बघा तुम्ही, देव घासल्यानंतर देव कशी छान चकचकीत निघाले। त्यानंतर गुरुवार होता म्हणून मी स्वामींची नित्यसेवा करायला घेतली। त्यांचा फोटो वगैरे आधी पुसून घेतला आणि नंतर त्यांना मी पाण्याने आधी अभिषेक करत होते आणि नंतर पंचामृताने त्यांना छान असा अभिषेक करून घेतला आहे, जसं तुम्ही व्हिडिओ बघताय। त्यानंतर मी उतरंडी भरायला घेतल्या होत्या। उतरंडीमध्ये मी डाळ, तांदूळ, गहू, साखर आणि वरच्या ह्याच्यामध्ये जिरे किंवा धने भरत असते। मी अशा प्रकारे उतरंड भरत असते आणि ती मी देवाऱ्यात ठेवत असते। त्यानंतर मी दिव्यांची छान मांडणी वगैरे करून घेतली। साईडला त्याची आधी पूजा करून घेतली होती आणि त्यानंतर मी उंबरा पूजन करायला घेतलं। उंबऱ्याला हळदीचं लेपण लावून स्वस्तिक वगैरे लावून मी छान उंबरा पूजन केलं आणि त्यानंतर आम्ही स्वामींच्या घरात राहतो आणि हे घर स्वामींचं आहे। ही पाटी मी खूप आधी घेऊन ठेवली होती, पण ती लावली नव्हती। श्रावणाची सगळी साफसफाई करूनच मी त्याला मुहूर्त बघून लावणार होते, तर ती आता लावली होती। त्यानंतर आरती वगैरे पूजा करून घेतली मी आणि धूप अगरबत्ती वगैरे लावून छान अशी पूजा करून घेतली, जसं तुम्ही व्हिडिओ बघताय। त्यानंतर उद्यापासून उपास चालू होणार होते म्हणून आम्ही आज जरा पावभाजीचा बेत केला होता। त्यानंतर भरपूर उपासना असणार आहेत सर्व श्रावणामध्ये, तर नंतर एवढं नवीन जिन्नस वगैरे काही करणं होत नाही, खाणं होत नाही, त्यामुळे आज तो बेत आखला होता। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण सगळेजण पावभाजी खायला या। थँक्यू, बाय बाय।